लालबाग परिसरामध्ये अनेक मोठमोठ्या गणेश मंडळांच्या ज्या मूर्ती आहेत त्यांच्या विसर्जन मिरवणुका निघालेल्या आहेत। आपण त्याच संदर्भातली माहिती जाणून घेऊया। वेदांत नेब आहेत आपले प्रतिनिधी, आपल्याला या संदर्भातली माहिती देत आहेत। वेदांत, कोणकोणत्या महत्त्वाच्या गणेश मंडळांच्या मूर्ती या विसर्जन मिरवणुकांमध्ये सुरू झालेल्या आहेत, काय नेमकी त्याबद्दलची माहिती? अजिंक्य, आपण बघतोय लालबागच्या राजाची हे सगळेजण प्रतीक्षा करतात आणि लालबागचा राजा इथे समोर म्हणजे पूर्णपणे एक फेरी मारून भारत माता सिग्नल पासून पुन्हा लालबाग राजाच्या प्रवेशद्वाराजवळ आलेला आहे आणि पुढे तो श्रॉफ बिल्डिंगकडे जाईल। आणि आपण बघतोय पूर्ण हा लालबागचा परिसर खचाखच भरलेला आहे, पाय ठेवायला सुद्धा जागा नाही आणि त्यामुळेच या विसर्जन मिरवणुकीसाठी कारण एकामागे एक गणपती बाप्पा पुढे विसर्जनासाठी मार्गस्थ होतात आणि त्यामुळेच या दृश्यांमध्ये बघतोय कशा प्रकारे मोठी गर्दी या लालबाग परिसरात झालेली आहे। आणि लालबागचा राजा आपण आता बघतोय कारण साधारणपणे आपण बघितलं तर 12:30-1च्या दरम्यान दुपारी हा लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर निघाला, त्यानंतर युटर्न मारून भारत माता सिग्नलकडे तो गेला आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कारण दरवर्षीप्रमाणे जे तो रूट असतो त्याच रूटने लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक आता पुढे मार्गस्थ होतीये। आणि गर्दी आपण बघतो अजिंक्य, कारण 10 दिवस तर गर्दी लाखोच्या संख्येने इथे भाविकांची होती, मात्र अगदी विसर्जनाला सुद्धा लालबागच्या राजाला निरोप देताना सुद्धा आणि इतर जे सर्व मोठे गणेश मंडळ आहेत त्यांच्या बाप्पांना निरोप देताना सुद्धा मोठी गर्दी आपल्याला या लालबाग गणेश गल्ली परिसरात पाहायला मिळते। आणि ज्याची प्रत्येक जण वाट बघतोय तो लालबागचा राजा पुन्हा एकदा लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वाराजवळ येतोय। पुढे ज्याची प्रतीक्षा खरं तर अनेक जणांना असते त्या ड्रॉप बिल्डिंग जवळ लालबागच्या राजाचा आणि आपण बघतोय फटाके फोडले जात आहेत, ढोल ताशे आहे, ढोल ताशाचा गजर आपल्याला ऐकायला मिळतोय आणि गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर याचा जयघोष आपल्याला या लालबागच्या परिसरात पाहायला मिळतो। आणि त्यामुळे प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढताना पाहायला मिळते। लालबागच्या राजाची ही मूर्ती आपल्या फोटोमध्ये आपल्या कॅमेरामध्ये कैद करताना आपण अनेक जण बघतोय आणि या गर्दीमध्ये मोठ्या संख्येनं ज्याची वाट बघतायत तो लालबागचा राजा जेव्हा समोर येईल तेव्हा आपण बघतोय कशा प्रकारे इथे तयारी करण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा पुष्पवृष्टी केली जाईल, श्रॉफ बिल्डिंग जवळ पुष्पवृष्टी केली जाईल आणि इथे ढोल ताशा पथक सुद्धा सज्ज आहे जी लालबागची धून आपल्याला वाजवताना पाहायला मिळेल। अजिंक्य, ठीक आहे वेदांत, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं सातत्याने जाणून घेऊच। आपण ही दृश्य पाहतो सध्या मुंबईतली दृश्य आहेत, विसर्जन मिरवणुका सध्या दिसत आहेत आपल्याला आणि लालबाग परिसरातली ही दृश्य, लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक सध्या सुरू आहे, फटाक्यांची आतषबाजी केली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।